सिन्नरमधून राष्ट्रवादीचे अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे विजयी। लोकसभा निवडणुकीत कायमच निर्णायक भूमिका बजावणारा मतदारसंघ म्हणून सिन्नर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयात सिन्नरने सिंहाचा वाटा उचलला। सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत रंगली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली होती। सांगळे यांच्यामुळे ही लढत चुरशीची होणार ठरली होती। मात्र या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी बाजी मारली। सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत 21 फेरीमध्ये आमदार माणिक कोकाटे यांची 40,364 मतांची आघाडी घेतली होती। यानंतर माणिकराव कोकाटे यांना विजय घोषित करण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।